भारतीय इतिहासात 1942 ते 1947 चा कालखंड भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व म्हणून संबोधला जातो. या पर्वातच भारत छोडो आंदोलन, आझाद हिंद सेनेचा लढा आणि भारतीय नौदलातील नाविकांचे बंड या प्रमुख घडामोडी झाल्या. भारताला स्वातंत्र्य प्राप्ती होऊन हे पर्व समाप्त झाले. या व्हिडिओमध्ये आपण भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी, स्वरूप, व्याप्ती आणि फलनिष्पत्ती याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण इतिहास इयत्ता 12वी प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या पाठामध्ये जे आहे आज आपण 1942 भारत छोडो आंदोलन आणि उर्वरित घटकांचा अभ्यास करणार आहोत. आणि मागील व्हिडिओज प्रमाणे जेव्हा तुम्ही एखादी बाब पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन स्पर्धात्मक परीक्षांसाठी जाणणे आवश्यक आहे, त्या बाबी मी या पाठ्यपुस्तकामध्ये देखील या व्हिडिओमध्ये देखील नक्कीच सांगेन. आपण पाठ्यपुस्तकात दिलेल्या घटकांचा अभ्यास करण्या अगोदर आपण या भारत छोडो आंदोलनाच्या ची पार्श्वभूमी किंवा या अगोदर झालेल्या घटकांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. 1942 साली सुरू झालेले भारत छोडो आंदोलन हा भारतीय राष्ट्रीय चळवळीचा परमोच्च बिंदू ठरला. दुसऱ्या महायुद्धाची भीषणता, जपानी आक्रमणाची वाढती भीती आणि भारतातील राजकीय पेच प्रसंग सोडवण्याचा ख्रिस्टस्टाईस आलेले अपयश या बाबीतून जे आहे 1942 च्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. आता आपण इथे जो आहे इथे क्रिप्स शिष्टमंडळ भारतात आल्याचा आपण जो आहे उल्लेख केलेला आहे, तर याबद्दलची थोडक्यात माहिती असणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. कारण मागील व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलेलं आहे की इतिहासाचा अभ्यास करताना आपण कुठल्या घटनेनंतर कुठली घटना घडली, घटनांचा क्रम या बाबी जाणणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला इतिहास चांगला समजेल आणि आयोगाने विचारलेले प्रश्न देखील आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येतील. मी विक्टर अलेक्झांडर जॉन मार्किस ऑफ लिनलिथिगो जाहीर करतो की बादशाह सरकार व जर्मनी यांच्यात युद्ध सुरू झाले असून भारत या युद्धात सामील झाला आहे, असे राजपत्र जे आहे गव्हर्नर जनरलने जाहीर केले. त्याचबरोबर जे आहे लिनलिथिगो यांनी जे आहे रेडिओवरून भारतीयाला जे आहे पाशवी शक्ती विरुद्ध मानवी स्वातंत्र्याच्या बाजूने भारत उभा राहील आणि जगातील महान राष्ट्रात आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरागत आपले जे स्थान आहे त्याला अनुरूप असा आपला वाटा या युद्धात उचलेल असा मला विश्वास आहे, असे जे आहे त्यांनी जे आहे आपल्या रेडिओवरील आव्हानात भारतीयांना आव्हान केले होते. गव्हर्नर जनरलच्या या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून काही अटीवर जे आहे युद्धासाठी ब्रिटिश सरकारला सहकार्य करण्याचे राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांनी मान्य केले. मुस्लिम लीगने जे आहे द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार यापूर्वी देखील केलेला होता. तात्काळ उपायांमध्ये जे आहे मध्यवर्ती कार्यकारी मंडळात व युद्ध समितीत राष्ट्रीय सभेच्या बरोबरीने जे आहे आपणास म्हणजेच मुस्लिम लीगला जे आहे समान स्थान मिळावे अशी अट जी आहे मुस्लिम लीगने घातली होती. तर राष्ट्रीय सभेने घटना समिती व हंगामी राष्ट्रीय सरकारची मागणी केली होती. परंतु जे आहे युद्धकाळात राष्ट्रीय सभेची ही मागणी मान्य करणे अशक्य असल्याचे ब्रिटिश सरकारने सांगितले. तसेच देशातील मोठ्या व प्रभावी गटाचा विरोध असणाऱ्या कुठल्याही सरकारचा हा दृष्टिकोन मुस्लिम लीग, हिंदू महासभा व पंजाब युनियनिस्ट पार्टी यांना जे आहे स्वागतार्ह वाटला. परंतु हंगामी सरकारच्या मागणीचा जो आहे थोडा विचार न झाल्याने राष्ट्रीय सभेने जे आहे ब्रिटिश सरकारच्या या धोरणाचा निषेध केला आणि अनेकांनी जे आहे वैयक्तिक सत्याग्रह करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जे आहे काही नेत्यांना जे आहे अटक झाली. 14 ऑगस्ट 1941 रोजी जे आहे इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी जे आहे युद्धामागील उद्दिष्टे व तत्व जाहीर करणारा एक जाहीरनामा काढला, ज्याला जे आहे अटलांटिक चार्टर या नावाने देखील संबोधला जातो. त्यामध्ये आपण सर्व लोकांच्या स्वनिर्णयाच्या हक्काचा आदर करतो आणि या लोकांपासून सक्तीने हिरावून घेण्यात आलेले स्वायत्ततेचे हक्क व स्वराज्य त्यांना परत मिळावे अशी इच्छा करतो, असे
या जाहीरनाम्यात जाहीर करण्यात आले होते. अटलांटिक चार्टरमुळे जे आहे साहजिकच भारतीयांच्या आशा उंचावल्या, परंतु हा जाहीरनामा जे आहे युरोपीय राष्ट्रांसाठी असून ब्रिटिश साम्राज्यासाठी नाही असे चर्चिल यांनी स्पष्ट केले. म्हणजेच काय, आपण दुसऱ्या युरोपीय राष्ट्रांचे हक्क परत मिळवून देण्यासाठी आपण युद्ध करत आहोत, परंतु इंग्रज मात्र जे आहे दुतोंडी म्हणजे एकीकडे दुसऱ्या युरोपीय राष्ट्रांच्या स्वायत्तेसाठी युद्ध करण्यासाठी आपण उतरत आहोत, परंतु भारताला स्वातंत्र्य द्यायला मात्र ते तयार नव्हते. असे दुतोंडी यांची जी आहे या प्रकारची यांची विचारसरणी होती. या काळातच जे आहे रशिया युद्धात पडला. जपान व अमेरिका यांच्यात युद्धाची ठिणगी पडली आणि अमेरिकेने जे आहे युद्धात प्रवेश केला. परंतु त्याचबरोबर जे आहे जपानने रंगून पर्यंत मुसंडी मारली, म्हणजे रंगून पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. त्यामुळे जे आहे ब्रिटिश सरकारची अवस्था वाईट झाली. परिणामी जे आहे भारतीयांच्या सहकार्याची गरज त्यांना भासू लागली. कारण या जपानी सैन्याबरोबरच जे आहे नेताजी सुभाषचंद्र बोसांची या जपानी सैन्याबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेनाही होती. आता अमेरिकेलाही जे आहे जपान विरुद्ध बळकट आघाडी उभी करण्याची गरज वाटू लागली होती. त्यामुळे जे आहे भारतीयांना किमान वसाहतीचे स्वातंत्र्य द्यावे आणि तात्काळ राज्यकारभाराच्या काही बाबी सोपवाव्यात अशी सूचना जी आहे अमेरिकन अध्यक्ष रूझवेल्ट यांनी जे आहे इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना केली. या पार्श्वभूमीवरच जे आहे सर स्टॅनफोर्ड क्रिप्स यांना जे आहे भारतात पाठविण्यात आले. म्हणजेच काय, तर अमेरिकेच्या ज्या रूझवेल्ट यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे विन्स्टन चर्चिल यांनी जे आहे त्यांच्या कॉमन सभागृहाचे नेते सर स्टॅनफोर्ड क्रिप्स यांना जे आहे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे एक शिष्टमंडळ जे आहे ते भारतात पाठवले होते. आणि या ज्या क्रिप्सची योजना काय होती आता हे आपण जाणून घेऊया. भारतीय नेत्यांशी चर्चा करून क्रिप्स यांनी जे आहे आपली योजना मांडली. भारताला वसाहतीचे स्वातंत्र्य देऊन संघराज्य निर्माण करणे हे ध्येय घोषित करण्यात आले. या ध्येयाला अनुसरून जे आहे योजना मांडण्यात आली होती. आणि यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे, जो या क्रिप्स योजनेबद्दल आपण सविस्तर चर्चा घेणार आहोत, परंतु या व्हिडिओ पुरता एक महत्त्वाचा घटक आपण जाणणे आवश्यक आहे, तो म्हणजे युद्ध संपेपर्यंत भारतीयांनी ब्रिटिश सरकारला संपूर्ण सहकार करावे. नवीन घटना तयार होईपर्यंत भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारची राहील. परंतु भारतामधील कुठल्याही गटाला ही योजना मान्य झाली नाही. बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक या शब्दात जे आहे महात्मा गांधीजींनी या योजनेवर टीका केली. कारण जे आहे ब्रिटिश सरकार जे आहे लगोलग म्हणजे लगेच काहीच अधिकार देण्यास तयार नव्हते. तसेच योजनेत जे आहे फाळणीला वाव होता. तर स्पष्ट शब्दात पाकिस्तानची तरतूद नसल्याने मुस्लिम लीगचा देखील या योजनेला विरोध होता. भारताची शकले होण्यास वाव देणारी ही योजना हिंदू महासभेला देखील मान्य नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना आझादांनी जे आहे क्रिप्स यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत जे आहे त्यांनी तात्काळ राष्ट्रीय सरकार देण्याची मागणी केली. तसेच प्रस्तुत योजनेत जे आहे म्हणजे या क्रिप्स योजनेमध्ये जे आहे गव्हर्नर जनरलचे स्थान काय असेल याबद्दल जी आहे स्पष्टता केली गेलेली नव्हती. यावर क्रिप्स यांनी आपल्या अधिकारात जे आहे गव्हर्नर जनरल हा नामधारी प्रमुख राहील असे सांगितले होते. त्यामुळे जे आहे गव्हर्नर जनरल व ब्रिटिश सरकार यांच्यावर जे आहे हे जे आहे ते क्रिप्स यांच्यावर नाराज झाले. त्यामुळे जे आहे क्रिप्स यांनी आपला शब्द फिरवला, म्हणजेच काय यू-टर्न घेतला आणि कायद्यातील बदल्याशिवाय गव्हर्नर जनरलचे स्थान बदलणार नाही अशी भूमिका क्रिप्स यांनी घेतली. शेवटी जे आहे क्रिप्स मिशन प्राप्त स्थितीवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले. भारत हा विषय असा होता की ज्याबाबत विन्स्टन एक यार्डही ढळायला तयार नसता. हे जे आहे चर्चिलच्या एका सहकार्याने काढलेले उद्गार जे आहे क्रिप्स मिशनच्या अपयशावर प्रकाश टाकणारे आहे. याचबरोबर जे आहे ही झाली एक पार्श्वभूमी. याबरोबर जे आहे काही इतर घटकही आपल्याला जाणणे आवश्यक आहे. ते म्हणजे 1941 साली दुसऱ्या महायुद्धात दोन महत्त्वाचे बदल घडून आले होते. नाझी जर्मनीने जे आहे 22 जून 1942 रोजी सोव्हिएत रशियावर आक्रमण करून जे आहे रशियाचा बहुतांश प्रदेश जो आहे जिंकला होता. 7 डिसेंबर 1941 रोजी जे आहे जपानने पॅसिफिक मधील पर्ल हार्बर येथे असलेल्या अमेरिकन आरमारावर अचानक हल्ला चढवला
आणि जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली. त्यानंतरच्या 3 महिन्यातच जे आहे जपानने फिलिपाईन्स, इंडो चायना, इंडोनेशिया आणि मलाया जिंकून घेऊन 1942च्या मार्चमध्ये ब्रह्मदेशाचाही प्रदेश जिंकून घेतला होता. ब्रह्मदेशातून जपान भारतात मुसंडी मारणार असे दिसू लागले होते. अशा प्रकारे जे आहे महायुद्ध भारताच्या सरहद्दीपाशी आले. आशियातील रणभूमीचे क्षेत्र जे आहे सिंगापूर, ब्रह्मदेश, आसाम या दिशेने भारताच्या दाराशी आलेले होते. यावेळी भारतात मात्र जे आहे राष्ट्रीय सभेचा ब्रिटिश युद्ध प्रयत्नांशी असहकार चालूच होता. अमेरिका व चीन या मित्र राष्ट्रांनी जे आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीबाबत तडजोड करून युद्ध प्रयत्नांना भारतीयांचे सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न करण्याची विनंती जी आहे ब्रिटनला केली होती. अर्थातच म्हणजे विन्स्टन चर्चिल याला विनंती केली होती. विन्स्टन चर्चिल यांनी जे आहे 1942च्या मार्चमध्ये भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मागे म्हटल्याप्रमाणे कॉमन सभागृहाचे नेते सर स्ट्रॅटफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात पाठवले होते. परंतु या शिष्टमंडळाने सांगितलेल्या कुठल्याही अटीवरती किंवा भारतातील कुठल्याही पक्षांना जे आहे संतुष्ट नव्हते. त्यामुळे जे आहे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न समाधानकाररित्या सुटावा अशी ब्रिटिश सरकारची प्रामाणिक इच्छा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जे आहे देशात निराशेचे आणि वैफल्याचे वातावरण तयार झाले. दुसऱ्या महायुद्धाची भीषणता वाढत असतानाच जे आहे भारतात फॅसिस्ट राष्ट्रांतर्फे केल्या जाणाऱ्या युद्धविषयक प्रचारात जे आहे भयानक म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि बर्लिन रेडिओवरून होणारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय भाषांतील भाषणे अत्यंत परिणामकारक ठरली. फालिस्टांच्या या प्रचारतंत्राचा भारतीय जनतेवर देखील मोठा परिणाम होऊ लागला होता. देशातील इंग्रज राजवटीविरुद्धचा असंतोष वाढू लागला होता. महायुद्ध काळात जे आहे भारतीय जनतेला ज्या अनंत हालापेष्टांना तोंड द्यावे लागले होते. लष्करी उपयोगांसाठी जे आहे इंग्रज सरकारने जे आहे अत्याचार करून लोकांच्या जमिनी आणि घरे आपल्या ताब्यात घेतली. तसेच अनेकांच्या उपजीविकेचे साधने देखील हिरावून घेतली गेली होती. युद्ध परिस्थितीमुळे जे आहे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली होती. भाववाढ, टंचाई यामुळे हैराण झालेल्या जनतेचा जो आहे सरकारच्या कागदी चलनावरचा विश्वास पार उडाला होता. जनतेत ब्रिटिश राजवटीबद्दल जे आहे असंतोष वाढतच चालला होता. ब्रिटिश साम्राज्यशाहीवर निकाराचा हल्ला चढवण्याची वेळ आली आहे असे भारतीयांना वाटू लागले होते. जनतेच्या मनातील या असंतोषाचा जो आहे महात्मा गांधींनी कौशल्याने उपयोग करून घेण्याचे ठरवले होते. महात्मा गांधी जपानी आक्रमणाच्या संकटातून भारताची सोडवणूक करू इच्छित होते. भारतात ब्रिटिश राजवट असल्यामुळे जे आहे भारताला जपानी आक्रमणाची भीती निर्माण झाली आहे. जर ब्रिटिशच भारत सोडून चालते झाले तर भारतावरील जे आहे जपानी आक्रमणाचे संकेत टळेल. मात्र जर ते भारतातून निघून गेले नाहीत तर भारताची स्थिती जी आहे सिंगापूर सारखीच दयनीय होईल असे महात्मा गांधीजींना वाटू लागले होते. आणि यातूनच जे आहे 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे राष्ट्रीय सभेची कार्यकारिणीची एक बैठक झाली. या बैठकीत जे आहे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे असा सांगणारा ठराव संमत करण्यात आला होता. या बाबी मी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन याच्यासाठी सांगितलेलं आहे कारण आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारेल. जसं की जर तुम्ही एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका जर बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल की 1857च्या उठावाची कारणे किंवा अपयशाची कारणे या अशा घटकांबद्दल देखील आयोग प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे फक्त क्रिस्प योजनाच हीच मात्र जे आहे 1942च्या भारत छोडो आंदोलनाला कारणीभूत होती असे नाही. तर जे दुसऱ्या महायुद्धात चालू झालेले दुसरे महायुद्ध, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चालवलेल्या मोहिमा, जपानी सैन्य यांनी चालवलेल्या मोहिमा अशा अनेक घटक जे आहेत त्या घटनेला कारणीभूत होते. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने जे आहे वर्धा येथे जे आहे ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हा ठराव मंजूर केला. आणि मी मागील व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे एखाद्या राष्ट्रीय सभेच्या बैठकीमध्ये किंवा एखाद्या बैठकीमध्ये कुठला ठराव मंजूर झाला यावरती देखील जो आहे सिंगल लाइनर आयोग जो आहे प्रश्न विचारत आलेला आहे. विशेषतः असे प्रश्न जे आहेत PSI, STI, ASOच्या कंबाईन एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात विचारले जातात. या ठरावावर जे आहे मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब व्हायचे होते.
7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जे आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले. आता असे हे जे एक अधिवेशन आहे जे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापैकी एक महत्त्वाचे अधिवेशन आहे, कारण या अधिवेशनामध्ये जे आहे पंडित नेहरूंनी जे आहे छोडो भारत ठराव देखील मांडलेला होता. त्यामुळे काही विशेष अधिवेशनाबद्दल आपल्याला माहिती तोंडपाठ असणे अत्यंत आवश्यक आहे. 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या अधिवेशनात मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. ब्रिटिशांनी भारत तत्काळ सोडावा अशी मागणी करण्यात आली. तसेच गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी जे आहे अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. गांधीजी म्हणाले हे आंदोलन, या अशा बाबी जे काही स्टेटमेंट्स आहेत अत्यंत महत्त्वाची आहेत, याबद्दल देखील आयोग वारंवार प्रश्न विचारत आहे. जसे की गांधीजी म्हणाले हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे. प्रत्येक स्त्री पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे समजावे आणि लढ्यासाठी सिद्ध व्हावे. हा निकराचा लढा आहे. हे सांगताना गांधीजी पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, तो म्हणजे करेंगे या मरेंगे ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे. या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी ठेवा. गांधीजीच्या या शब्दांनी जे आहे देशात नवे चैतन्य निर्माण झाले. आता आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो? आयोग आता जे आहे हे एक स्टेटमेंट देऊ शकतं आणि म्हणू शकतं की बाबा महात्मा गांधीजींनी हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे विधान जे आहे ते कुठल्या आंदोलनाशी संबंधित किंवा कुठल्या आंदोलनाच्या कालखंडाच्या दरम्यान दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या आंदोलनात कुठली कुठली महत्त्वाची विधाने आहेत या देखील बाबी आपल्याला लक्षात असणे आवश्यक आहे. या 1942च्या भारत छोडो आंदोलनातील प्रमुख नेते जे आहेत इंग्रजांची दिशाभूल करण्यासाठी काही टोपण नावे धारण करून जे आहे ते समाजात वावरत होते. तर आता ही काय नावं होती याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात, कारण की आयोग याच्याशी संबंधित देखील वारंवार प्रश्न विचारत आलेला आहे. सुचिता कृपलानी यांनी जे आहे दादी बहेनजी हे टोपण नाव धारण केलेलं होतं. अच्युतराव पटवर्धन कुसुम, डॉक्टर राम मनोहर लोहिया डॉक्टर, सादिक अली, सुशीला सत्या, बाबा राघव दास दीदी, अरुणा असफ अली कदम, SM जोशी, इमाम अली ही नावं देखील जे आहे शक्य झाल्यास तोंडपाठ होण्याचा प्रयत्न करा किंवा परीक्षेच्या अगोदर जे आहे याचं उजळणी रिव्हिजन करून नक्कीच जा. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा सरकारने प्रयत्न केला. म्हणजेच काय तर हा ठराव जो आहे 7 ऑगस्ट रोजी ठरवण्यात आला होता आणि लगेच जे आहे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते चिरडून टाकण्याचा इंग्रज सरकारने प्रयत्न केला. 9 ऑगस्टचा दिवस उजाडण्यापूर्वी जे आहे महात्मा गांधी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख नेत्यांना जे आहे अटक करण्यात आली. सरकारने सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने यावर बंदी घातली. राष्ट्रीय सभेची जी आहे देशभरातील सर्व कार्यालये ताब्यात घेतली. महाराष्ट्रातील चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून जे आहे अबाल वृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे जे आहे अविस्मरणीय ठरले. 1942 सालच्या अखेरीस या जन आंदोलनाला जे आहे नवे वळण लागले. आंदोलनाचे नेतृत्व भूमिगत झालेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, SM जोशी, नाग गोरे इत्यादी नेते या कार्यात अग्रेसर होते. 11 ऑगस्ट पासून आंदोलनाची तीव्रता वाढतच गेली. राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते तुरुंगात असल्यामुळे जे आहे चळवळीवर कोणाचे नियंत्रण नव्हते. जनतेने आपल्या कल्पनेप्रमाणे जे आहे हिंसात्मक, अहिंसात्मक, उघड भूमिगत मार्गाने जे आहे चळवळ चालूच ठेवली होती. अल्पावधीतच जे आहे देशात जनता युद्ध सुरू झाले. सरकारची यंत्रणा खिळखिळी करून टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. महात्मा गांधी व अन्य राष्ट्रीय नेत्यांच्या अटकेच्या निषेधात जे आहे जनतेने देशभर स्फूर्त हरताळ पाळला. हरताळ, संप, निषेध मोर्चे, निदर्शने याद्वारे जे आहे जनतेने आपला प्रक्षोभ व्यक्त केला. तरुण विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेजात हरताळ पाळून ठिकठिकाणी उग्र निदर्शने केली आणि निषेध सभा, मिरवणुका आयोजित केल्या. हे जे आंदोलन जे करत असायचे
लोक त्याच्यावरती जे आहे इंग्रज सरकार जे आहे वारंवार लाठीमार करत असत. या वारंवार होणारा लाठीमार आणि गोळीबार यामुळे जे आहे ठिकठिकाणी आंदोलनाला जे आहे हिंसक वळण लागले. सरकारच्या दडपणशाहीमुळे जे आहे उघड आंदोलन चालविणे अशक्य झाले. तेव्हा राष्ट्रीय आंदोलनातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जे आहे भूमिगत झाले. लोकांनी आपल्या कल्पनेप्रमाणे जे आहे कार्य आखले व पार पाडले. आणि मागे म्हटल्याप्रमाणे हे जे आहेत समाजवादी कार्यकर्त्यांकडे नेतृत्व जे आहे भूमिगत झालेल्या समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. लोकांनी भूमिगत कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे घातपाती मार्गांचा अवलंब करून रेल्वे मार्ग उखडणे, तारा तोडणे, पोलीस चौक्या व पोस्ट कार्यालये जाळणे, डाक बंगले, शाळा, न्यायालय इत्यादी सरकारी इमारती व रेल्वेचे डबे यांना आगी लावणे, रस्त्यावरील पूल उद्ध्वस्त करणे, सरकारी खनिजे लुटणे आदी कार्यक्रम मोठ्या संख्येने पार पडले. या भारत छोडो आंदोलनाच्या काळातच जे आहे देशात 250 रेल्वे स्टेशनांची नासधूस करण्यात आली. 500 पेक्षा अधिक पोस्ट ऑफिसांवर हल्ला चढवण्यात आला. यापैकी जे आहे 50 ऑफिसे जाळण्यात आली. 150 पोलीस ठाणी व इतर इमारती जाळण्यात आल्या. टेलिफोन व टेलिग्राफच्या तारा 3500 पेक्षा अधिक ठिकाणी जे आहे तोडण्यात आल्या. काही अधिकारी, काही गोरे शिपाई, 300 पोलीस, 11 लष्करी अधिकारी यांना ठार मारण्यात आले. मध्य प्रांतातील जे आहे आष्टी येथे जे आहे चोरी चौरासारखाच प्रकार घडला. पोलीस गोळीबारात जे आहे 5 जण ठार झाले. तेव्हा प्रक्षुब्ध जमावाने जे आहे एका इन्स्पेक्टर व 4 पोलिसांना ठार मारले. बंगाल व मद्रास प्रांतात लष्करी गाड्यांची मोठ्या प्रमाणात जे आहे मोडतोड करण्यात आली होती. ब्रिटिश सरकारने भारत छोडो आंदोलन दडपून टाकण्यासाठी जे आहे पाशवी बळाचा देखील वापर केला होता. या आंदोलनात जे आहे सुमारे 10,000 लोक ठार झाले. 1942च्या अखेरपर्यंतच जे आहे 60,000पेक्षा जास्त लोकांना अटक झाली आणि त्यापैकी 26,000 जणांना जे आहे शिक्षा सुनावण्यात आल्या होत्या. शिवाय भारत संरक्षण कायद्याखाली जे आहे देशभर 18,000 लोकांना जे आहे स्थानबद्ध झाले होते. छोडो भारत आंदोलनातून जे आहे भारतीय जनतेचा ब्रिटिश साम्राज्यवादी शाही बद्दलचा राग, द्वेष व स्वतंत्र होण्याचा दृढ निर्धार प्रकट झाला. भारतातील वर्चस्वाचे आपले दिवस आता भरले आहेत याची जाणीव जी आहे स्पष्ट जाणीव जी आहे इंग्रज राज्यकर्त्यांना झाली होती. देशात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर देखील जे आहे क्रांतिकारी गट देखील स्थापन झाले होते आणि याबद्दल देखील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसे की कर्जत तालुक्यात जे आहे भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता हे नावं देखील जे आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना इत्यादी गटांनी जे आहे कित्येक महिने सरकारला त्राही भगवान करून सोडले होते. ही जी 2 नाव आहेत ही देखील स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता आणि नागपूरच्या जनरल आवारी यांची जी आहे लाल सेना. मुंबईला जे आहे विठ्ठल ज्वेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी जे आहे आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. हा देखील घटक जो आहे तो महत्त्वाचा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची अमेरिका, सिंगापूर येथे दखल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील लाईफ या साप्ताहिकाने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली. आता मी बाजारामध्ये जे आहेत स्पर्धात्मक परीक्षेसाठी जे पुस्तकं भेटतात ती देखील वाचलेली आहेत. परंतु अशा कुठल्याही पुस्तकांमध्ये मला जे आहे विशेष करून अशा बाबी मला आढळलेल्या नाहीत. जसे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे आहे अमेरिकेतील लाईफ या साप्ताहिकाने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे ही मागणी केली. अशा काही चांगल्या बाबी ज्या आहेत या महाराष्ट्र शासनाने आपल्या शालेय पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे या बाबी देखील आपल्याला जाणणे तितकेच महत्त्वाचे आहे. जसे की आयोगाने एक जर विचार केला तर प्रश्न विचारला होता की लोकमान्य टिळक जेव्हा तुरुंगात होते तर तेव्हा त्यांचे पत्र त्यांनी जे वृत्तपत्र चालू केले होते त्या वृत्तपत्राचे कामकाज कोण पाहत होतं असे देखील आयोग प्रश्न विचारत आलेला आहे. त्या अनुषंगाने असे पॉइंट्स जे आहेत वेगळी जे आपल्याला इतरत्र कुठे भेटत नाहीत ही आपण नमूद करून ठेवणे आणि परीक्षेच्या अगोदर याचा उजळणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असे निवेदन अल्बर्ट आइन्स्टाईन, लुई फिशर, एडगर स्नो, वेंडेल विल्की, जॉन गुंटार, पर्ल बक इत्यादींनी जे आहे स्वतःच्या स्वरक्षणेशी
काढले होते. आता तुम्हाला हे अल्बर्ट आइन्स्टाईन नाव तर माहितीच आहे, लुई फिशर हे देखील नाव माहितीच आहे. तर आयोग कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो की भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही, तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, असे निवेदन किंवा असं जे आहे स्वतःच्या स्वाक्षरीनिशी जे कोणी काढलं, मग त्यावेळेस आपल्याला ही सर्व नावं देखील माहिती असणं आवश्यक आहे. कारण की आयोग कसा आहे 4 ते 5 पर्याय देतो आणि यापैकी अयोग्य पर्याय किंवा गटात न बसणारा शब्द किंवा व्यक्ती ओळखा असा जर प्रश्न विचारला तर ही नावं आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्य आता नाही तर कधीच नाही. भारत भारतीयांचा अशा घोषणांचे फलक घेऊन शोनान म्हणजे सिंगापूर येथे हजारो भारतीयांनी जे आहे एक विशाल मिरवणूक काढली होती. इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या नेतृत्वाखाली जे आहे मलायातील सर्व मोठ्या शहरात ब्रिटिशांविरुद्ध निदर्शने झाली. मेदान व सुमात्रामध्येही म्हणजेच इंडोनेशियामध्येही भव्य निदर्शने झाले. 1942 मध्ये देशाच्या काही भागात ब्रिटिश शासन यंत्रणा उलथून पाडण्यात लोकांना यश आले. हे ठिकाण कुठले कुठले आहेत जिथं म्हणजे जिथं प्रतिसरकार स्थापन झालेली आहेत यावरती देखील आयोगाने जे प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ही देखील नावं लक्षात ठेवा. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील बलिया व आजमगडच्या भागात, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी जे आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तेथील जे आहे राज्यकारभार आपल्या हाती घेतला. आता महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने जो आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण की यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात जे आहे सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार 1942 मध्ये स्थापन केले. आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी जे आहे तेथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणले आणि जनतेचे सरकार स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे इत्यादी कामे या सरकारतर्फे केली जात. आणि आयोगाने फक्त जे आहे कोणी साताऱ्यामध्ये जे आहे प्रतिसरकार स्थापन केली एवढाच प्रश्न विचारून थांबलं नाही, तर हे प्रतिसरकार कुठली कुठली कामं करत होतं यावरतीही देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे घटक जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आणखी एक बाब जी आहे, जी मी मार्केटमध्ये भेटणारी स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके वाचली पण त्यामध्ये मला जी आढळली नाही, पण इथे अजून एक पाठ्यपुस्तकामध्ये ती बाब आढळली. ती म्हणजे जे आहे ते अजय मुखर्जी यांनी केलेले विधान म्हणजे यांनी दिलेले इंटरव्ह्यू आणि छोडो भारत या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत ही बाब देखील जी आहे सर्व पुस्तकांमध्ये आपल्याला मिळत नाही. 1942 नंतरच्या काळात बंगालमध्ये जे आहे दुष्काळ पडला होता. या काळात जे आहे बंगालमध्ये क्रांतिकारकांनी राष्ट्रीय सरकार उभारले. आता ह्या बाबी देखील महत्त्वाच्या आहेत. या सरकारच्या नेत्यांनी आपल्या अनुयायांसमोर एक आदर्श घालून दिला. अजय मुखर्जी जे स्वातंत्र्योत्तर भारतात जे आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले, यांनी जे आहे छोडो भारत या ग्रंथाचे कर्ते श्रीपाद केळकर यांना एक मुलाखत दिली. आता याच्यामधून आपल्याला दोन बाबी समजल्या. कुठल्या? 2-3 बाबी समजल्या. जसं की या कालखंडामध्येच 1942च्याच कालखंडामध्ये जे आहे बंगालमध्ये जे आहे क्रांतिकारकांनी जे आहे राष्ट्रीय सरकार उभारले आणि त्यांनी जे आहे आपल्या अनुयायांसमोर एक आदर्श घालून दिला. हे एक बाब. दुसरी गोष्ट, अजय मुखर्जी हे कोण होते आणि यांनी कुणाला मुलाखत दिली होती आणि त्याच्यावर आणखी ते एक झालं. त्याच्या पलीकडे जे आहे छोडो भारत या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत ही देखील बाब आपल्याला या पाठ्यपुस्तकातील या घटकांमुळे आपल्याला भेटलेली आहे. आणि ह्या बाबी ज्या आहेत विशेष करून मला इतर कुठल्या पुस्तकामध्ये जास्त प्रमाणात कुठेही वाचायला आढळलेल्या नाही आहेत. त्यामुळे या देखील तुम्ही आपल्या नोट्समध्ये ऍड करा. या मुलाखतीमधून आपणास राष्ट्रीय नेत्यांचे जे आहे धीरोदात्त वर्तन, दुष्काळाची तीव्रता आणि त्या संबंधीचे मौखिक पुरावे समजून घेण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे समजते. आता या मुलाखतीमध्ये देखील आणखी याच्याशी संबंधित एक महत्त्वाचं वाक्य आहे जे आयोग देखील विचारू शकतं. या मुलाखतीतील त्यांचे पुढील वाक्य महत्त्वाचे आहे, म्हणजे दुष्काळाच्या काळात सतत 9 महिने आम्ही सबंध दिवसात फक्त 3 छटाक भात व थोडीशी डाळ खाऊन काढलो. आता हे जे आहेत इथे जे आहे आयोगाने हे छटाक आणि हे काय याचं देखील जे माप दिलेलं आहे, तर याप्रमाणे जे आहे 3 छटाक म्हणजे जे आहे पावशेराहूनही थोडे कमी. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की किती प्रचंड दुष्काळ जो आहे हा 1942 मध्ये जे आहे बंगालमध्ये पडलेला होता.
या काळात जे आहे भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून जे आहे भारतीय जनतेचा प्रखर ब्रिटिश विरोध व्यक्त झाला. या सर्व घटनांमुळे यापुढे फार काळ जे आहे काळ भारतातील आपली सत्ता टिकवता येणार नाही याची जाणीव जी आहे ब्रिटिश राज्यकर्त्यांना देखील झाली होती आणि त्यांची जे क्षमता जी आहे ती देखील दिवसेंदिवस कमी होत क्षीण होत चाललेली होती. ब्रिटिश साम्राज्याचा शेवट या त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागला होता, पण ब्रिटिशांना मात्र जे आहे अशी फायदेमंद वसाहत सहजासहजी देखील सोडायचे नव्हते. त्यात फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबई येथे झालेल्या नाविकांच्या उठावाने भर पडली. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने जे आहे स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला. देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली उसळल्या. त्याचे जे आहे पर्यवसान भारताच्या फाळणीत होऊन ऑगस्ट 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे जे आहे स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. इतिहास असे सांगतो की भारतीयांनी वसाहतवादाविरुद्ध लढण्याचा आदर्श जगासमोर ठेवला. ही देखील एक बाब जी आहे जी स्पर्धा परीक्षेच्या मध्ये विचारली जाईल की नाही माहिती नाही, पण ही आपण जाणणे एक महत्वाची आहे. एक प्रेरणादायी गोष्ट ही एक आपल्याला आपण या वाक्यातून घेऊ शकतो. त्यातून पारतंत्र्यातील अनेक देशांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली. स्वतंत्र भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी ज्या उराशी बाळगल्या होत्या. आणि आपल्याला हेही माहिती आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबी ज्या आहेत या फ्रेंच राज्यक्रांतीने ज्या आहेत ते जगाला दिलेल्या आहेत. ही मूल्य भारतीय संविधानाचा जो आहे पाया आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला, यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.